नमस्कार मंडळी, माझं नाव अनिकेत वेरे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या मी कोकणी अनिकेत या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आपल्या व्हिडिओचा आजचा टायटल थंबनेल तुम्ही पाहिलाच असाल कोणत्या याच्यावर. तर मंडळी, आत्ता आपण निघालो परळला. बॅग वगैरे ठेवून झालं सगळ्या आणि परळला जाऊन तिकडून आपली पालखी दुपारी 3 वाजता काहीतरी निघणार आहे. तर चला मंडळी, भेटूयात तिकडे. बोला निघाला की फोन करा. मी गाडी जातो. साईनाथ महाराज की जय. ओम साई. जय साई. टाकताय कशाला बसा चला चला घालून बसा पण नाही रे. तिकडं तिकडे येणार काय बाहेर पाहिजे पडका बाय रोहिता पडका बाय त्याच्यावर कटड्यावर तुम्ही येता का दादला बोलावून जग साईनं ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्यान आज्ञा मला आलो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का दादला बोलावून जग साईनं ये मनाला तो पालखी घेऊन गेली आज्ञा मला निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. पायी 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 येतील शिर्डीला. पायी पायी येतील शिर्डीला. पायी पायी येतील शिर्डीला. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईला. पायी पायी येतील शिर्डीला. अरे वेड्या पायी पायी येतील शिर्डीला. अरे वेड्या पायी पायी येतील शिर्डीला. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे जिकडून पालखी प्रस्थान होणार आहे. आता पहिलं तर आपण जेवण करून घेऊया. पहिलं तर पाया पडूया, जेवण करून घेऊया आणि मग नंतर पुढचं काय नियोजन आहे ते पाहूया. चला मंडळी.
माध्यमातून आम्ही आमच्या प्रवासातील गावागावात जनजागृती केलेली आहे. सिद्धी साई दिंडीच्या मागील 40 वर्षाची जनजागृतीची परंपरा आम्ही यंदाच्या 41व्या वर्षातही सुरू ठेवणार आहोत. दिंडीचा मुख्य गाभा व्यसन. सध्याचा नवतरुण वर्ग अंमली पदार्थाच्या विळख्यात आकर्षित होत असल्याने मी शिरीन बोलते या विषयावर एका भव्य रथाची निर्मिती करून आम्ही संपूर्ण प्रवासात जनजागृती करणार आहोत. मी शिरीन बोलते. माझा जन्म सद्गुरूंच्या सेवेला. सद्गुरू साईबाबा, स्वामी समर्थ अथवा सद्गुरू गजानन महाराज त्यांनी माझा उद्योग भक्तांना चमत्कार दाखविण्यासाठी तसेच भक्तांच्या कल्याणासाठी केला. सद्गुरूंनी शिरीन प्रज्वलित करते ना अग्नी ना तंबाखू अशा कोणत्याही वस्तू जवळ न बाळगता शिरीन प्रज्वलित करून धुरांचे वलय निर्माण आणि चमत्कार दाखवून भक्तांच्या कल्याणासाठी उपयोग केला. आणि मी भाग्यवान होऊन पवित्र झाले. आज माझी दुरावस्था झाली असून कोणीतरी मला या बंधनातून मुक्त करा आणि नवतरुणांचे जीवन आणि आरोग्य वाचवा. मला पुन्हा जाऊ दे सद्गुरूंच्या चरणी सेवेला. मी आपणास केलेल्या विनंतीचं शिवधनुष्य कुणीतरी उचलून नवतरुणांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा. मी सद्गुरूंची लाडकी शिरीन. धाम 5 मिनिट धाम.
नाश्त्याचा हॉल खूप लांब आहे अजून, चुनाभट्टीला आहे. आपल्याला आता भूक लागली होती म्हणून आपण वडापाव खातोय. वडापाव खातोय साई, खायला वडापाव खायला या. चला वडापाव खाऊया आणि चालायला परत सुरुवात करूया. मंडळी संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता नाश्त्याच्या हॉटेलला पोचलो आहे. चालून थोडा दम लागला आहे पण ठीक आहे. आता आम्ही पोचलो आहे नाश्त्याच्या हॉलला. नाश्ता करू थोडा आणि मग परत निघूया. साई तिकडे आहे. आणि हा बुक्कड इथे खातोय फक्त. हां आम्हाला नाही सांगितलं होतं, तू एकटा खातोयस. हा बघा काय बोलणार याला, काय बोलायचं. मंडळी आपला पहिला हॉल्ट कुठे आहे रे? विक्रोळीला हॉल्ट आहे. आता तिकडे किती वाजेपर्यंत पोचतोय बघूया, कारण की अजून आता मी पोचलो चुनाभट्टीमध्ये नाश्त्याच्या हॉल्टला. बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय तिकडे. चला मंडळी थोडी एन्जॉयमेंट करूया इकडे. परंपरा आम्ही यंदाच्या 41व्या वर्षातही सुरू ठेवणार आहोत. दिंडीचा मुख्य गाभा व्यसन. सध्याचा नवतरुण वर्ग अंमली पदार्थाच्या विळख्यात आकर्षित होत असल्याने. सायरा मंडळी, आता आपण आलोय घाटकोपरच्या ब्रिजला आलोय. आता इथून आपला जवळपास खूप अंतर जायचं, कारण आपल्याला कुठं जायचं विक्रोळीला. विक्रोळीचा कुठला रे? विक्रोळी टागोरनगर. मला पण ते पहिल्यांदा ऐकते, कारण मला पहिलं वर्ष आहे. बघूया आता माझं पण पहिलंच वर्ष आहे. सगळेजण बोलत आहेत टागोरनगर, विक्रोळीला टागोरनगर म्हणून मी बघून बघूया आता कुठे आमच्या आपलं खूप चालायचं आहे. आत्ताशिवाय आधी फक्त 8:30 झाले. तिथं आपण आय गेस 9, 9:30 पण पोहोचूया. बघूया कसं काय होतं. भक्तांच्या कल्याणाची आम्ही संपूर्ण जनजागृती करणार आहोत. माझा जन्म सद्गुरूंच्या सेवेला गेला. सद्गुरू साईबाबा असो, स्वामी समर्थ असो अथवा सद्गुरू गजानन महाराज असो, त्यांनी माझा उपयोग भक्तांना चमत्कार दाखविण्यासाठी तसेच भक्तांच्या कल्याणासाठी. सद्गुरूंनी दिली प्रज्वलित करते. ना अग्नी ना तंबाखू अशा कोणत्याही वस्तू जवळ न बाळगता तिने प्रज्वलित करून धुरांचे वलय निर्माण आणि चमत्कार दाखवून भक्तांच्या कल्याणासाठी उपयोग.
बरोबर थांबली होती. तिकडे भजन वगैरे सुरू होतं. पोरं सगळी दमली होती, पण त्यांचा जल्लोष बघून ना खरंच व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही की जल्लोष केला आहे तो. खरंच हे पोरं कितीही दमली असलं म्हणजे पदयात्री कितीही दमलेला असेल तरी एखादं साईंचं गाणं असेल तर त्या गाण्यावरती कुठलाही पदयात्री हा कितीही दमलेला असू दे तो नाचणार म्हणजे नाचणारच. ह्याचा उदाहरण ते म्हणजे मागचा आपण जो मागे व्हिडिओ बघितला तो आहे. आता एक 10 ते 15 किलोमीटर असेल आपला रात्रीचा हॉल्ट. तिकडे आपण रात्री राहणार आहोत. तिकडे आज जेवण असेल, जेवण करून मग झोपून उद्या सकाळी परत उठून जायचं आहे, चालायला सुरुवात करायची आहे. मंडळी आजचा ब्लॉग इथंच थांबवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री, साईमय रात्र. चला मंडळी.